आम्हाला द्या फुले वरदान आम्हाला आम्हाला बहुमान आम्हाला द्या फुले वरदान शाहिरमाणी महान ज्ञानी ज्यांच्याकडे मी शाहिरीचे धडे घेतले आणि त्यांनी मला बाळकडू पाजलं या शाहिरीचं असे माझे गुरुजी आदरणीय शाहीर सम्राट शाहीर तिलक की ज्यांना या शाहिरी कलेनं डॉक्टर की बहाल केली असे माझे गुरुजी आदरणीय शाहीर सम्राट शाहीर तिलक डॉक्टर देवानंद माळी सांगली यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शाहिरमाणी महान ज्ञानी बी महेंद्र महान ज्ञानी वरद हस्त मज दिदला त्यानी वरद हस्त मज दिदला वरद म्हणून गायली शाहिरी गाणी म्हणून मिळवूनिया बहुमान आम्हाला माझ्या पुवाड्याला ढोलकीची साथ माझ्या पुवाड्याला ढोलकीची साथ असतील अनंत पुण्याच्या राशी मग मिळे जन्म मानवासी या मानव जन्माचं सार्थक करायचं असेल तर आपण या समाजाचं काहीतरी देणं आहोत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. पण मंडळी आज आम्ही तसं न करता समाजातलं राहू द्या बाजूला आपल्या घरातलं बरोबर झालं तर बस आपल्या घरातलं राहू द्या बाजूला माझं चांगलं झालं तर बस एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि मग जगाच्या बाजारामध्ये असा कोणताही कारखाना नाही की जिथे हा माणूस तयार होतो. माणूस तयार होणारा जगामध्ये कारखाना आहे का? नाही ना. फार तर एखादा पार्ट मिळेल पाय हात डोळे काय कामाचे नाही. डोळे नकली डोळे काय उपयोगाचे नाही. हात चालेल पाय चालेल पण तुमची जी ढोलकीवरती सेवा करताय ते ढोटीबा काळे हत्ती गटून हे डोळ्यांना अंध आहे. त्यांना दृष्टी नाही पण योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे तुमची सेवा करताय जर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. माझ्या पोवाड्याला ढोलकीची साथ ढोटीबा काळे हत्ती गणुरात ढोटीबा काळे हत्ती गणुरात ढोटीबा काळे त्या हत्ती गणुरात माझ्या पोवाड्याला तबल्याची साथ माझ्या पोवाड्याला तबल्याची साथ झाड नाव घे. तुमच्या सगळ्यांचा परिचयाच आहे. श्री हरिगुरु महाराजांचे शिष्य ज्ञानेश्वर सुद्धा लई पल्ल्याडे ते एक गाव लई पल्ल्याडे
असे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. माझ्या पोवाड्याला हार्मोनियमची साथ, माझ्या पोवाड्याला हार्मोनियमची साथ. माऊली 19 फेब्रुवारीला माझा कार्यक्रम कारवारमध्ये होता आणि योग बघा, योगायोग माझे असणारे गुरुजी अजून एक बी महेंद्र सर इथं गणेशपूरमध्ये असतात. त्यांची अचानक तब्येत खालावली. पण कलाकाराचं असं जीवन आहे, घरात जरी मेलं तरी सेवेला हजर व्हावंच लागतं. आता मला पंचायत पडली, कारवारला निघायचंय, संध्याकाळी कार्यक्रम आहे, पण हार्मोनियमवाला नाही. आणि मग त्या परमेश्वर पांडुरंगाला साथ घातली आणि त्या परमेश्वर पांडुरंगानं या विठ्ठलाला पाठवलं. आणि तेव्हापासून म्हणजे आत्ताची परवाची 19 फेब्रुवारी नव्हे, गेली 2 वर्ष, तेव्हापासून आस्थागायक पांडुरंगानं पाठवलेला विठ्ठल माझ्या पाठीशी. या विठ्ठल दादा काम करला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्या पोवाड्याला झांजेची साथ, माझ्या पोवाड्याला बंधूची साथ. असा माझा बंधू अंकुश देवगेकर याच्यासाठी जोरदार टाळ्या. आज बघितलं प्रत्येक गावामध्ये आम्ही जातो गुरुजी माऊली, आणि असणारे युवक हातामध्ये मोबाईल घेऊन गल्लीवर बसलेले असतात. पण त्याला बाजूला करून ही लोककला जपत असताना मला हातभार लावणारे हे माझे बंधू अंकुश देवगेकर याच्यासाठी जोरदार टाळ्या. जीवा भावाचं हे एक नात, जीवा भावाचं हे एक नात. अभिषेक लोहार हिंड लग्यात. खरोखर लोप पावत चाललेली ही कला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि तो असणारा प्रसंग त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या समोर जसं ज्या तसं मांडणारा तो आद्य शाहीर आदल्यांदास उर्फ आगिंदास यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा पोवाडा आऊसाहेबांच्या समोर गायला. आणि तेव्हापासून चालत आलेली ही शाहिरी परंपरा आस्थागायक आम्ही छोटे तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करत आहोत. आणि या सादरीकरणामध्ये खारीचा वाटा ठेवणारी ही माझी दौलत माझ्यासाठी कोटीची आहे की नाही, कोटीची अभिषेक लोहार यांच्यासाठी जोरदार टाळ्या. लई पल्ल्याड हे एक गाव, कंगराळी हे त्याच नाव. कंगराळीवरून माझी मोठी बहीण, ही माझी मोठी बहीण ज्योती निळकंठाचे आणि या बहिणीचा हा मोठा मुलगा मंथन निळकंठाचे. या निळकंठाच्या परिवारासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. याचा लहान भाऊ सुद्धा येतो, पण आज काही कारणास्तव येऊ शकला नाही. आमचे दाजी सुद्धा येतात, पण त्यांनी काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यांच्यासाठी या कुटुंबासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निळकंठाचे कुटुंब सदैव माझ्या पाठीशी असणार. मतीच येत या तुडू तुडू धावत, मतीच येत या तुडू तुडू धावत. तिथं एक आहे माझी दौलत. जरी मुलगी असल्या तरी माझ्यासाठी मुलगे आहे, मुलं आहे.
बकरी मारून बारसं घातलं, सगळी जुलबी वाटून घालतात, पण अभिमानानं आम्ही बकरी मारून, कारण माझ्यासाठी मुलं आहेत आणि ते तुम्ही बघितलंय, मी सांगायची आवश्यकता नाही का माऊली? आणि असाच आशीर्वाद तुमचा त्यांच्या पाठीशी राहू दे, यासाठी उद्याचं ते भविष्य आहे, कारण ही कला पुढे चालावी आणि म्हणून थोडंस बाळकडू या दोघांसाठी, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बालशाहीर अन्विता आणि बालशाहीर सई, जोरदार टाळी. माझ्या रथाचं हे एकच चाक, माझ्या रथाचं हे एकच चाक, संसार रूपी रथ जर बरोबर चालायचं असेल, हाकायचं असेल तर नवरा आणि बायको हे असणारी दोन चाक समान पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, ओ शाहीर तुमच्या बायकोला जरा बाजूला उभं करा. आता उभं केल्यानंतर तुम्ही म्हणाल, ओ शाहीर तुमचा रथ असा झाला की उंची नाही, शरीराच्या उंचीपेक्षा विचाराची उंची ही समान असली पाहिजे. तर असणारा संसार रूपी रथ योग्य प्रमाणे चालतो, योग्य मार्गावरती चालतो, आणि अशी मला साथ देणारी स्वरांजली देवगेकर हिच्यासाठी जोरदार टाळ्या. मी चरणाचा ज्या गुरुचरणाचा मी दास, असे श्री हरिगुरु महाराज ही असणारी सेवा त्यांनी मला सांगितलं, आणि खरोखर माझं भाग्य या माऊलीची मला सेवा करता आली, आणि म्हणून त्यांच्या चरणी शाहिरी मानाचा मुद्रा. माझ्या पोवाड्याला हरिगुरूची साथ, स्वारी महाराज नाव घेतलं. सैनिक नगर हे वाधानात, सैनिक नगर हे वाधानात, आलो मी तुमच्यासाठी, आलो मी तुमच्या, आलो मी तुमच्या, आलो मी तुमच्या. बहीण भाऊ देता घेता, बहीण भाऊ कुठपर्यंत, एकदा का पालखी खांद्यावर पडली, राम राम सत्य आहे, गुलाबजाम मस्त आहे, कुठपर्यंत, स्मशानभूमीपर्यंत, आणि नंतर जी उरते ही तुमच्या सगळ्यांची साथ. ज्यावेळी माझं नाव येईल, ज्यावेळी श्री हरिगुरूंचं नाव येईल, त्यावेळी उरते ती फक्त नातं. आणि म्हणून आलो मी तुमच्यासाठी, आलो मी तुमच्यासाठी, आलो मी शाहीर देवगेकर ठेवा ध्यानात, शाहीर देवगेकर करीतो सेवा, शाहीर देवगेकर करीतो सेवा. कृपा दृष्टी ही मजवरी ठेवा, या सगळ्यांना आशीर्वाद द्यावा, या सगळ्यांना आशीर्वाद. फडकत राहो निशाण आम्हाला, त्या फुले वरदान आम्हाला, त्या फुले वरदान.